या साईडला बघू शकताय बघा असा फुगवलाय स्काय तर बोलतात त्याला. तुझा हवेच्या दिशेने तो वर जाणार. चला काही सूचनांचे देखील पालन करायचे आहे आपल्याला. सुंदर असं पेटवलेलं आहे आणि सुंदर रांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे. नमस्कार मनीष पाटील, पुन्हा स्वागत करता चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहेत चौल ते रामेश्वर मंदिरामध्ये. आणि आज पौर्णिमा देखील आहे, दीप पौर्णिमा आहे. दीप पौर्णिमा विशेष आहे. मागचं दृश्य बघू मनाला मोहून टाकणार आहे दृश्य दिसतं तुम्हाला. रामेश्वर मंदिराचं दृश्य दिसतंय. संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळी 7 वाजलेले आहेत. सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया. आणि फटाक्यांची आतिषबाजी बघू शकता. ओ हो, एक नंबर. वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटक असतील, ग्रामस्थ असतील, वेगवेगळ्या ठिकाणून दर्शनासाठी आलेले आहेत. आणि एक नंबर. मी फर्स्ट टाईम आलो पण खतरनाक. तर सर्वप्रथम आपण आता दर्शन घेऊया. चला या साईड लावूनच ठेवली. एक नंबर ना, खतरनाक वाटतं एकदम. ओ हो, बघा दीप पौर्णिमा देखील आहे. आणि हा बघा मधोमध बघा आहे बघा स्तंभ आहे असा. एक नंबर. बघण्यासाठी पर्यटकांची देखील खूप गर्दी आहे. वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटन देखील आलेले आहेत. आपण आलेलो रामेश्वर मंदिराजवळ आलेलो आहेत. चौली येथील श्री रामेश्वर मंदिराजवळ आपण आलेलो आहे. तर विद्युत रोषणाई बघू शकता. आज पौर्णिमा देखील आहे. सर्वांचे मन मोहून टाकणारं असं दृश्य दिसतं तुम्हाला समोर स्क्रीनवर. आणि या साईडला एक नंबर. खतरनाक विद्युत रोषणाई केलेली आहे. ते पाहण्यासाठी सर्व पर्यटन असतील, गावकरी असतील, सर्व वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत असतात. मी देखील आलेलो आहे. या साईडला बघा अशी होडी सोडली, तर होडीमध्ये दीप पण ठेवलेला आहे. एक नंबर. आणि समोरील दृश्य बघू शकता. रामेश्वर मंदिराजवळ आलं. चौली ते रामेश्वर मंदिराजवळ आपण आलेलो आहे. चला तुम्ही पण नक्की या. आणि संपूर्ण विद्युत रोषणाई केलेली आहे. समोर दिसतोय तो दीपस्तंभ देखील आहे. एक नंबर. काव्य आपल्या सोबत. आणि स्काय लॅम्प जळताना बघू शकता. व्यवस्थित लावायला लागतो तो. बघा स्काय वरती पकड. काकांनी पकडला. लावण्याची पण टेक्निक असते. आणि या साईडला फटाके पण लावलेले आहेत. ओ जबरदस्त. समोर दृश्य बघू शकता. श्री क्षेत्र रामेश्वर चौल येथे आपण आलेलो आहेत. या साईडला स्काय लॅम्प उडवण्याची प्रोसेस सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन असतील, गावकरी असतील, भरपूर ठिकाणीहून लोक देवाच्या दर्शनासाठी, रामेश्वराच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर चला आपण पण आता दर्शन घेऊया. या साईडला दिसतो स्काय लॅम्प. बघा असा पेटवला जातो. स्काय लॅम्प या ताईच दिसतात समोर. स्काय वाऱ्याच्या दिशेने तो वर जाणार. तो जसं त्याला अग्नी भेटणार तसं तो प्रज्वल होणार. आणि या साईडला बघा माझ्या कानाजवळच एक नंबर. बघा स्काय सोडताना आणि समोर त्याने असा हवेच्या दिशेने तो हळूहळू वरती उडत जाणार. तर फायनली आता आपण आलेले श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर चौल येथे आलेले आहेत. चला मंदिरामध्ये जाऊ.
खूप विद्युत रोषणाई देखील केलेल्या आहेत। या साईडला श्री बैरागी गणपती बाप्पाचे सर्वप्रथम दर्शन घेऊया आपण आणि श्री दत्तांचे देखील दर्शन तुम्हाला घडणार आहे। चला गणपती बाप्पा मोरया म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोर, श्री गुरुदेव दत्त। समोर दिसतंय श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर आणि समोरच आहे वृंदावन, तुळशी वृंदावन। सुंदर रांगोळी देखील काढण्यात आलेले आहे। समोरच मंदिर आहे तर श्री देवी आशापुरी मातेचं मंदिर दिसतंय या साईडला। समोर चंद्रमाचे देखील दर्शन होते तुम्हाला। या साईडला नंदी महाराजांचे देखील दर्शन होते तुम्हाला आणि संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केलेले आहे, मस्त सजवलेले आहे। तर मंडळी चला मी पण आता दर्शन घेतो। रामेश्वर मंदिरमध्ये आलेलं आहे, श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरमध्ये आलेलं आहे। संध्याकाळचा टाइम आहे, 7:15 वाजलेले आहेत। चला श्री नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण मंदिरातला प्रवेश करतो। नंदी महाराज की जय। समोर दिसत आहे ते वृंदावन, तुळशी वृंदावन आणि समोर मंदिर दिसत आहे श्री रामेश्वर मंदिर। चला दर्शन घेऊया। भक्त भाविकांची रांग देखील आहे। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। सुंदर रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे। चला गणपती बाप्पांचे दर्शन करून झालेले आहे। तुलाच आहे श्री शंभूची पिंडी आहे। काही सूचनांचे देखील पालन करायचे आहे आपल्याला। समोरील स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। सुंदर अशा समय देखील पेटवलेले आहेत आणि सुंदर रांगोळी देखील साकारण्यात आलेले आहेत। मंदिर आहे तर आपण प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत। चला पाया पडून घेऊ। हर हर महादेव। शंकर महादेवाचं शंभू महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण लक्ष्मी नारायणाचं दर्शन देखील घडणार आहे तुम्हाला स्क्रीनवर। हर हर महादेव, लक्ष्मी नारायण की जय। या साईडला आहे पर्जन्य कुंड। या साईडला दिसते तुम्हाला पालखी दिसते। सर्व भक्त भाविक गणांची भरपूर गर्दी आहे। रामेश्वर मंदिरला आपण आलोय, श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर चौल। तर आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आलो आपण मंडळी। आता आपण आलेलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलेलं आहे। दोन्ही साईडला गणपती बाप्पा आहेत आणि मध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती दिली आहे। तर चला दर्शन घेऊया।
सुंदर दर्शन देखील झालेलं आहे आणि तुम्हाला आता मंदिर दाखवतो, मंदिराचा परिसर दाखवतो. विद्युत रोषणाई केलेले आहेत. दीप पौर्णिमा आज आहे आणि काहीतरी बघण्यासारखं, म्हणजे कधी न बघितलं. मी फर्स्ट टाईम आलो आहे रामेश्वर मंदिरला दीप पौर्णिमेच्या टायमाला. आज दीप पौर्णिमा देखील आहेत. तर चला, एक नंबर वाटते आणि पब्लिकची पण क्राऊड आहे. तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाका. तर चला आता तुम्हाला मंदिरचा परिसर दाखवतो. विद्युत रोषणाई केलेली आहे, खतरनाक एकदम. मंदिराचा परिसर बघू शकता, सर्व विद्युत रोषणाई केलेले आहे. आणि फटाक्यांची आतिषबाजी देखील बघू शकता तुम्ही. हो हो, एक नंबर. कॅन्डल वगैरे सोडलेले आहेत मस्तपैकी त्या. आणि मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही, एक नंबर. मस्तपैकी दर्शन वगैरे आपलं झालं आहे. तर चला, थोडंफार खेळण्यांचे वगैरे दुकान आहेत ते पण यामध्ये कव्हर करून दाखवणार आहे. या साईडला बघू शकताय बघा, असा फुगवलाय. काय तर बोलतात त्याला, तो जो हवेच्या दिशेने तो वर जाणार तो. चला, हा खाली होईल आणि सुंदर असा नयन रम्य असा दृश्य दिसणार. श्री रामेश्वर श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराजवळ आले. चौलीतील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराजवळ आले. चला, पर्यटकांची खूप गर्दी देखील आहे. या साईडला वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी देखील आहेत. सर्व प्रकारचे छोटे मोठे स्टॉल देखील अवेलेबल आहेत. तर फायनली मंडळी, तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू नका. श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराला आपण भेट दिलेली. आज आहे पौर्णिमा आहे, दीप पौर्णिमा विषयक व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, अशा नवीन व्हिडिओ साठी भेटू आपण आपल्या पुढे जाऊ.